मकर राशी 11 मे पासून नशिबाची सोने करणारी बातमी मिळेल. स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, मे 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात असा काही ठराव घडणार आहे जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. 11 मे ही तारीख तुमच्या नशिबाच्या कॅलेंडरवर लाल अक्षरात कोरून ठेवा, कारण याच दिवशी ग्रहांचा एक असा खतरनाक खेळ सुरू होणार आहे जो तुम्हाला थेट देशाच्या शिखरावर नेईल किंवा एका चुकीच्या पावलामुळे अर्ध्या रस्त्यातच खाक करेल. हा काळ आहे तो 11 मेचा. रहस्यमय बदल आणि एका संपूर्ण जग तुमच्या राशीकडे डोळे लावून बसले आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. मकर राशीच्या मित्रांनो, सावध राहा, कारण तुमच्या कुंडलीत तब्बल अनेक वर्षांनी एक असा राजयोग अवतरत आहे जर तुम्हाला करोडपती बनवण्याची ताकद ठेवतो. पण थांबा, या अफाट श्रीमंतीच्या मागे एक अत्यंत भयानक झटका दडलेला आहे. नशिबाने दिलेली ही संधी तुम्हाला राजा बनवणार की तुमच्या कष्टाची कुंजी धुळीला मिळवणार. 11 मे नंतर तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी जे काही घडणार आहे त्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. हा केवळ राशी भविष्य सांगणारा व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना देणारा एक धोक्याची घंटा आहे. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा महिना इतर महिन्यासारखा सामान्य असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात. ग्रहांच्या या महायुद्धाने तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये अशी काही ठिणगी टाकली आहे ज्याचा भडका 11 मे नंतर उडणार आहे. तुमच्यावरती शत्रू टपून बसले आहेत आणि नशीब तुमची कडक परीक्षा घेणार आहे. तर त्या गुपित गोष्टीचा आज उलगडा करणार आहोत, जे कदाचित तुम्हाला आजवर कोणीही सांगितले नसेल. तयार राहा त्या मोठ्या धक्क्यासाठी आणि त्या अघोरी बदलांसाठी जे तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, मे 2026 मध्ये तुमच्या नशिबाची पाने आता अशा काही वेगाने उलटणार आहेत. हे 11 मे पासून सुरू होणारा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची नांदी ठरेल. मंगळ ग्रहाच्या स्वराशीतील प्रवेशामुळे रोचक महापुरुष राजयोग सक्रिय होत असून तुमच्या धाडसात आणि आत्मविश्वास प्रचंड वाढ होणार आहे. गेल्या अनेक काळापासून रखडलेली तुमची स्वप्ने, हे मुक्त हक्काचे घर घेण्याचे असो किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा नफा मिळवण्याचे असो, ती आता वास्तवात उतरणार दिसतील. तुमची जिद्द आणि ग्रहांची साथ यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही साध्य कराल आणि यशाचे एक नवीन शिखर गाठा. मकर राशीच्या जातकांनो, केवळ नशीबच नाही तर तुमच्या बुद्धीचा कसही या महिन्यात फळाला येणार आहे. शुक्राचा शुभ प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असून नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. तुमच्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. कला अभिनय क्षेत्रात हा महिना एखादा लॉटरीसारखा ठरणार आहे. तुमचा मान सन्मान वाढेल, तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. सकारात्मक दृष्टी आणि कष्टाची तयारी या काळात मजबूत बनवेल. मकर राशीच्या जातकांनो, मे महिन्याचा हा उत्तरार्ध तुमच्यासाठी वैयक्तिक प्रगतीचा आणि आनंदाचा संदेश घेऊन येत आहे. जरी ग्रहांची स्थिती तुमची परीक्षा घेत असली तरी त्यातून मिळणारे यश अत्यंत गोड आणि टिकाऊ असे. तुमच्या कुटुंबातील मंगल कार्याचे योग जुळून येतील आणि रखडलेले शुभ समाचार कानी पडतील. परदेशवारीची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी हा काळ ग्रीन सिग्नल देणार आहे. तुमच्या आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही कुटुंबाच्या सुखासाठी मोठे निर्णय घेऊ शकाल. एकूणच हा महिना तुम्हाला केवळ धनदौलतच नाही तर मनाचे समाधान आणि प्रगतीची नवी दिशा देणारा ठरणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, 11 मे नंतर तुमच्या आयुष्यात अशा एका खेळाची सुरुवात होणार आहे ज्याची तुम्ही कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहांची चाल अचानक बदलल्याने तुम्हाला यश तर दिसेलच, पण त्या यशाच्या मागे एक असा मोठा झटका लपलेला आहे जो तुमच्या पायाखालची जमीन सरकू देऊ शकतो. मंगळ स्वतः मेष राशीत असल्याने तुमच्या अफाट ऊर्जा येईल, पण याच ऊर्जेचा अतिरेक आता तुमच्या विवेकावर पडदा टाकू शकतो. जर तुम्ही गाफील राहिलात तर विजयाचा गुलाल उधळण्यापूर्वीच पराभवाचा कडू घास घ्यावा लागेल.
कारण नशीब तुमची अशी काही परीक्षा घेणार आहे की जिथे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला अर्ध रस्त्यात सोडून जाईल. मकर राशीच्या लोकांनो, सावध राहा, कारण 11 मे नंतर तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर एक अत्यंत भीतीदायक वळण येण्याची शक्यता आहे. राहू आणि मंगळाची विचित्र स्थिती तुमच्या धनस्थानावर अशी काही वक्र दृष्टी टाकेल. आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जाईल. सर्वात मोठा झटका तुमच्या विश्वासाला बसू शकतो. गुंतवणूक करताना किंवा मोठे आर्थिक व्यवहार करताना त्याचा सावधगिरी बाळगा, अन्यथा कष्टाने कमावलेली कुंजी आता एका रात्रीत धुळ्याला मिळण्याची शक्यता आहे. हा महिना तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी नाही, तर तुमची श्रीमंती टिकवण्यासाठी, तुमची कुवत तपासण्यासाठी येत आहे. मकर राशीच्या मित्रांनो, 11 मे नंतरचा हा काळ तुमच्या नात्यासाठी आणि आरोग्यासाठी एक धोक्याची घंटा ठरू शकतो. मंगळाचा प्रभाव तुमच्या डोक्यात रागाचा असा काही दाह निर्माण करेल की तुमच्या शब्दांनी तुमचे जवळचे लोक दुरावले जातात, तर तो मानसिक आणि भावनिक असेल. हा झटका घरातील वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षातून कोर्ट कचेरीपर्यंत जायची शक्यता आहे. रक्ताभिसरण आणि मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा काळ तुम्हाला तुमच्या शारीरिकदृष्ट्या हतबल करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही स्वतःला शांत ठेवा. मकर राशीच्या लोकांनो, मे 2026 मध्ये तुमच्या करिअरच्या आकाशात यशाची अशी काही बीज पडणार आहे की तुमची प्रगती पाहून जगाला घाम फुटेल. 11 मे नंतर शुक्राचा राजयोग तुमच्या कामाच्या ठिकाणी असा चमत्कार घडवेल ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमचे स्थान शून्यातून विश्व निर्माण करण्यासारख्या होईल. पदोन्नतीची ऑर्डर असो किंवा पगारवाढीची गोड बातमी, ते तुमच्या दारी चालत येईल. तुमच्या सहकार्याच्या गोड बोलण्यामागे दडलेला धोका ओळखा. तुमची खुर्ची खेचण्यासाठी या काळात पडद्यामागे मोठे कारस्थान रचले जाऊ शकते. त्यामुळे सावध राहा. कामावर लक्ष ठेवा. शिक्षणाच्या मैदानात उतरलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना या स्थितीत असणार आहे. ग्रहमान तुम्हाला बुद्धीची धार देणार, पण सोबतच एकाग्रतेचा मोठा अडथळा निर्माण करणार. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन येऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला रक्ताचे पाणी करावे लागेल. त्यामुळे गाफील न राहता अभ्यासात पूर्ण ताकद लावा. मे महिन्यातील ग्रहांचे हे वादळ सांभाळण्यासाठी आणि येणारा झटका टाळण्यासाठी तुम्हाला काही अघोरी वाटतील, पण असे प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, 11 मे नंतर मंगळाचा प्रकोप वाढेल, तेव्हा तुमच्या रागावर ताबा मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा. तो सर्वात मोठा सुरक्षा प्रवास ठरेल. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, कारण ही छोटीशी ज्योत तुमच्या आयुष्यातील येणारे मोठे आर्थिक संकट दूर करेल. जर याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर दिलेली संधी ही शाप बनवायला वेळ लागणार नाही. मकर राशीच्या मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.